मग मराठा आरक्षण होऊ शकत नसेल संवैधानिक पातळीवर, तर ते स्पष्टपणे सांगण्याची हिंमत का नाही कोणी दाखवत की नाही, हे ज्या स्वरूपात मागणी होते ते शक्य नाही, असं म्हणण्याची हिंमत कोणातच का नाही राजकारणामध्ये? नाही, मला असं वाटतं की याचं उत्तर सुद्धा पटलावरच आहे. अधिकृत आपण जर महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्या विषयांवर संविधानिक जर चर्चा होणारा प्लॅटफॉर्म कुठला आहे तर ते महाराष्ट्राची विधानसभा, विधान परिषद, विधानभवन आहे. त्या पटलावर स्पष्टच आहे ना. आणि म्हणून ज्यांनी मराठा म्हणून आरक्षण दिलं ते आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये ते नाही ना टिकलं. हे रेकॉर्डवर आहे ना. एखाद्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय पद्धतीचा निकष आणि त्याला आपण म्हणू की अद्वितीय किंवा विशेष बाब म्हणून त्याला प्रूव्ह करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाचं बेंचचं जजमेंट आहेच ना.